एकीकडे टक्केवारी जी आहे संपूर्ण महाराष्ट्रातली तीही आता समोर आलेली आहे। काही ठिकाणी अजूनही मतदान सुरू आहे, मात्र तरीही सर्व महाराष्ट्रातली टक्केवारी समोर येते। पाहूयात महाराष्ट्रात कुठे कुठे किती किती टक्के मतदान झालेलं आहे। आपण बघतोय संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचं हे मतदान आहे। गडचिरोलीमध्ये 69.63% मतदान झालंय, तर मुंबई शहरामध्ये 49.07% इतकं मतदान झालंय। शहरी भागात मतदान कमी होण्याचा पायंडा कायम राहिलेला आहे, तर अहिल्यानगर या ठिकाणी 61.95% मतदान झालंय, तर अकोल्यात 56.16% मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झालंय, तर अमरावतीमध्ये 58.70% मतदान झालंय, तर संभाजीनगरमध्ये 60.83% मतदान झालेलं आहे। अनेक ठिकाणी सरासरी गेल्या वेळेपेक्षा मतदानाची आकडेवारी वाढलेली पाहायला मिळते। बीडमध्ये 60.62% मतदान झालंय, तर भंडाऱ्यात 65.88% इतकं मतदान झालेलं आहे, तर बुलढाण्यामध्ये 62.84%, तर चंद्रपुरात 64.48% इतकं मतदान झालेलं आहे। त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर येते। धुळ्यात 59.75%, तर गोंदियात 65.09% मतदान झालेलं आहे। ही वाढलेली टक्केवारी अर्थातच कोणाच्या फायद्याची हा प्रश्न वारंवार विचारला जातोय। हिंगोलीमध्ये 61.18%, तर जळगावात 56.02% इतकं मतदान झालंय, तर जालन्यामध्ये 64.17%, तर कोल्हापुरात 67.97% इतकं मतदान झालेलं आहे। कोल्हापुरात दरवेळेला चांगलं मतदान होतं। लातूरमध्ये 61.43% इतकं मतदान झालंय, तर मुंबई उपनगरात 51.92% इतकं मतदान झालेलं आहे। खुद्द मुंबईत मात्र मतदान अतिशय कमी झालंय। नागपुरात 56.06%, तर नांदेडमध्ये 56.69% इतकं मतदान झालेलं आहे, तर नंदुरबारमध्ये 63.72% मतदान झालंय। नाशिकमध्ये 59.85% इतकं मतदान झालेलं आहे। काही ठिकाणी प्रचंड उत्साह मतदानासाठी दिसला, तर काही ठिकाणी निरुत्साह पाहायला मिळाला। धाराशिवमध्ये 60.60%, तर पालघरमध्ये 59.31% मतदान झालंय। काही ठिकाणी अजूनही पालघरमध्ये मतदान सुरू आहे, त्यामुळे पूर्ण टक्केवारी 60%च्या पुढे जाईल। परभणीत 62.73% मतदान, तर पुण्यामध्ये 54.09% इतकं मतदान झालेलं आहे। त्या पाठोपाठ रायगडमध्ये 61.01%, तर रत्नागिरीमध्ये 61.62% इतकं मतदान झालेलं आहे। सांगलीमध्ये 63.28%, तर साताऱ्यात 64.16% इतकं मतदान झालेलं आहे। सिंधुदुर्गात 63.98%, तर सोलापुरात 57.09% इतकं मतदान झालेलं आहे। मतदानाची टक्केवारी काही ठिकाणी वाढली आहे। ठाण्यामध्ये अत्यल्प 50.22% इतकं मतदान, तर वर्ध्यामध्ये 63.50% इतकं मतदान झालेलं आहे। शहरी भागामध्ये मतदान कमीच राहिलेलं आहे। वाशिममध्ये 57.42%, तर यवतमाळमध्ये 61.32% इतकं मतदान झालेलं आहे।